नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पहिली बातमी आहे, गोकुळ निवडणूक प्रक्रियेला वेग। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ मिल्क युनियनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अधिकृत हालचाली सुरू झाल्या आहेत। जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय निबंधक सहकारी संस्था पुणे विभाग यांनी संघाकडे तालुकानिहाय प्रारूप मतदार यादी सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। बुधवारी याबाबतचे अधिकृत पत्र दूध संघाला पाठवण्यात आले। विद्यमान संचालक मंडळाची मुदत 4 मे 2026 रोजी संपत असल्याने 2026 ते 2031 या कालावधीसाठी नव्या मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया गतिमान झाली आहे। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदीनुसार 4 मे 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला। 2 मार्च 2026 पूर्वी पात्र असलेल्या संस्थांची सॉफ्ट कॉपीसह 2 प्रतीत यादी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। करवीर, राधानगरी, कागल, बुदरगड आदी तालुक्यातील एकूण 5470 पात्र सभासदांचा समावेश होणार आहे। मतदार यादीच्या मागणीमुळे प्रशासकीय पातळीवरील निवडणूक प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे। निवडणूक वेळेत पार पाडण्याचे संकेत मिळत असून सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा राजकीय चुरस रंगण्याची चिन्ह दिसत आहेत। पुढील बातमी आहे, अजित पवारांचा मृत्यू सदोष मनुष्यवध, राऊतांचा गंभीर आरोप। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारीच्या विमान अपघातावरून राजकारण पुन्हा तापले आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हा अपघात नसून सदोष मनुष्यवध असल्याचा गंभीर आरोप केला आहे। त्यांनी व्हीएसआर कंपनी आणि डायरेक्टर्स जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात DGCA यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। आमदार रोहित पवार यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र दबावामुळे गुन्हा नोंदवला गेला नाही, असा दावा राऊतांनी केला। व्हीएसआर कंपनीवर यापूर्वीही आरोप झालेले असून DGCAने कारवाई केल्याचे सांगितले जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणीही त्यांनी केली। काही राजकीय व आर्थिक संबंधामुळे तपास दडपला जात असल्याचा संशय राऊतांनी व्यक्त केला। तसेच अजित पवार हे 2 पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणानंतर भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत होते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला। या सर्व आरोपांमुळे अपघात प्रकरणी नव्या चौकशीची मागणी जोर धरत असून राज्यातील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले आहे। पुढील बातमी आहे, बारामतीत ब्लॅक बॉक्सवरून प्रश्नचिन्ह। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातानंतर राजकीय वर्तुळात संशयाचे वातावरण कायम आहे। अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले होते। दरम्यान हा ब्लॅक बॉक्स बारामती तालुका पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याचा फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे। AAIBचे अधिकारी के रामचंद्रन यांनी 29 जानेवारी रोजी तो पोलीस ठाण्यात जमा केल्याची माहिती समोर आली आहे। विमानाचे इतर अवशेषही तेथे ठेवण्यात आले होते, मात्र ब्लॅक बॉक्स सुरक्षित होता का आणि त्यातील माहिती अबाधित आहे का याबाबत अद्याप स्पष्टता नाही। या घडामोडींमुळे अपघाताबाबतच्या शंका अधिक गडद झाल्या असून राजकीय आरोप प्रत्यारोपांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे। पुढील बातमी आहे, झेडपी सभापती निवडीची रणधुमाळी सुरू। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला आहे। ग्रामविकास विभागाने 20 मार्च पूर्वी पहिली बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत। 9 फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकांनंतर सत्ता समीकरणे स्पष्ट होत असून अनेक जिल्ह्यात तीव्र चुरस पाहायला मिळत आहे। महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने येण्याची शक्यता आहे। अपक्ष सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने राजकीय गाठीभेटींना वेग आला आहे। राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केल्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा रणधुमाळी रंगणार आहे। येत्या काही दिवसात जिल्हा पातळीवरील सत्ता समीकरणे स्पष्ट होणार असून स्थानिक राजकारणात नवे अध्याय लिहिले जाणार आहेत। पुढील बातमी आहे, डिजिटल व्यसनावर सरकार गंभीर। राज्यात वाढत्या ऑनलाईन गेम आणि डिजिटल व्यसनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन केली आहे। माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली। 18 वर्षाखालील सुमारे 4 कोटी मुलांपैकी बहुसंख्य 15 वर्षाखालील असल्याने हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे। गेमिंग ॲप, सोशल मीडिया वापरावरील वयोमर्यादा आणि अल्पवयीनांसाठी जाहिरातींवर निर्बंध याबाबत समिती अभ्यास करणार आहे। प्रधान सचिवांना लेखी आदेश देऊन या कार्यदलाची स्थापना करण्यात आली आहे। समितीत मानसोपचार तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, कायदेतज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असेल। पुढील अधिवेशनात सविस्तर अहवाल सादर केला जाणार असून डिजिटल व्यसनांवर नियंत्रणासाठी ठोस धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे। पुढील बातमी आहे, PF क्लेम 3 दिवसात पूर्ण। EPFO 3.0 प्रणालीमध्ये PF क्लेम प्रक्रियेत मोठा बदल झाला असून सेटलमेंटचा कालावधी आता केवळ 3 दिवसांवर आला आहे।
1,000 रुपयांपर्यंतची प्रलंबित रक्कम सरकार थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. अनेक कर्मचारी जुनी नोकरी सोडल्यानंतर पीएफ रक्कम काढण्यास विसरतात. त्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. ऑनलाईन प्रणाली अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. 36 महिने व्यवहार नसलेली खाती इनऑपरेटिव्ह मानली जातात. अशा खात्यातील रक्कम काढण्याची प्रक्रिया आता सुलभ होणार आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून कार्यालयीन प्रक्रियेतील विलंब टळणार आहे. पुढील बातमी आहे भारत इस्रायल संबंधांना नवे बळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर असून 2017 नंतरचा हा त्यांचा दुसरा दौरा आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. इस्रायल संसद नसेटमध्ये मोदींनी प्रभावी भाषण करत दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशांना कडक इशारा दिला. भारत इस्रायल व्यापार करार आणि सामरिक सहकार्यावर त्यांनी भर दिला. संरक्षण, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली. मोदींना नेसेट पदकाने सन्मानित करण्यात आले. हा दौरा द्विपक्षीय संबंधांना नवे बळ देणारा मानला जात आहे. पुढील बातमी ही इप्स्टीन फाईलच्या अनुषंगाने आहे. बिल गेट्स यांची कबुली, लग्नानंतर 2 रशियन महिलांशी संबंध. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. लग्नानंतर 2 रशियन महिलांशी संबंध असल्याची त्यांनी कबुली देत सार्वजनिक माफी मागितली. एका टाउन हॉल कार्यक्रमात त्यांनी आपल्या भूतकाळातील निर्णयावर भाष्य केले. तसेच उद्योगपती जेफ्री एप्स्टीन यांच्याशी संबंधाबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. एप्स्टीनच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची योग्य तपासणी न केल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र त्याच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभाग नसल्याचा दावा त्यांनी केला. या कबुलीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा रंगली असून बिल गेट्स यांच्या प्रतिमेवर त्यांचे परिणाम काय होणार याकडे लक्ष लागले आहे. पुढील बातमी आहे सरन्यायाधीशांचा संताप, एनसीआरटीची माघार. इयत्ता 8वीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा मजकूर समाविष्ट झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली. न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा कोणालाही अधिकार नाही असे स्पष्ट करत त्यांनी संबंधितावर ताशेरे ओढले. सुनावणी दरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. न्यायपालिकेसोबत 13 ते 14 वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मनात चुकीचा संदेश जाण्याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात एनसीआरटी व शिक्षण मंत्रालयाने आक्षेपार्ह मजकूर वगळण्याची तयारी दर्शवली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. एनसीआरटीचे अध्यक्ष दिनेश प्रसाद सकलानी यांनी या वादावर भाष्य करण्यास नकार दिला. पुस्तकात न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराचा उल्लेख असताना नोकरशाही व राजकारणातील भ्रष्टाचारावर मौन का असा सवालही उपस्थित करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम आणि संविधानिक नैतिकतेवर नवी चर्चा सुरू झाली आहे. पुढील बातमी आहे श्री क्षेत्र ज्योतिबा यात्रेत प्लास्टिक मुक्तीचा संकल्प. यात्रेदरम्यान भाविकांनी प्लास्टिक टाळून कापडी पिशव्यांचा अंगीकार करावा असं जिल्हाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलंय. श्री क्षेत्र ज्योतिबा येथील चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यावरण रक्षणासाठी यंदा प्लास्टिक बंदीचा निर्णय अत्यंत कडकपणे राबवण्याचं निश्चित केलं आहे. ज्योतिबा डोंगराचा परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान भाविकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळून त्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी अगरबत्ती, दवना, खोबरेवाटी आणि इतर पूजा साहित्यांसाठी होणारे प्लास्टिक पॅकिंग आता पूर्णपणे बंद असेल. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पन्हाळा व शाहूवाडा उपविभागाचे अधिकारी, देवस्थान समिती आणि स्थानिक ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. केवळ पूजा साहित्यच नव्हे तर मिठाई, पेढे, खाद्यपदार्थ आणि खेळण्यांच्या पॅकिंगसाठीही प्लास्टिकचा वापर करण्यास मनाई करण्यात आली असून मंदिरात कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक घेऊन प्रवेश असणार नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यात्रेमध्ये अन्न वाटप करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही प्लास्टिक पिशव्या किंवा बाटल्यांचा वापर न करता पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. पुढील बातमी आहे शक्ती नाही वाढली तरी चालेल पण शक्तीपीठ नको, आमदार जयंत पाटील. शक्तीपीठ महामार्ग विरोधात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी दंड ठोपटले असतानाच आता शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शक्तीपीठाचा प्रश्न उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शक्ती नाही वाढली तरी चालेल पण शक्तीपीठ नको अशी भूमिका त्यांनी अधिवेशनात मांडली. गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग केला जात आहे अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली आहे. आमच्या वाळवा तालुक्यात इंचभरही जमीन माळरान नाही, ती पिकाऊ आहे.
तेथून नवीन रेखांकन काढले आहे, असंही आमदार जयंत पाटील यांनी सांगत शक्तीपीठ महामार्ग विरोधात विधानसभेत त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाचा सांगली जिल्ह्यातील रेखांकन बदलत आहोत अशी घोषणा केली होती. नवा मार्ग जयंतरावांच्या मतदारसंघातून जाणार आहे आणि रेखांकन जाहीर करू तेव्हा जयंतराव त्याचे स्वागत करतील असा विश्वास व्यक्त केला होता. वास्तविक आज अधिवेशनात आमदार जयंत पाटील यांनी शक्तीपीठावरून सरकारला चांगलेच घेरल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्री सांगत होते की शक्तीपीठ महामार्गाला कुणाचाच विरोध नाही, सगळ्या जिल्ह्यातून लोक येत आहेत, शक्तीपीठ आमच्या भागातून न्या अशी निवेदनं देत आहेत. जर ते खरे होते तर मग शक्तीपीठचे रेखांकन कशासाठी बदलले याचे उत्तर द्या, असं आव्हानही त्यांनी यावेळी केलं. मी विरोधी बाकावर आहे, आता माझ्या मतदारसंघातच हा महामार्ग घातला आहे. आमच्याकडे मोठे तीर्थक्षेत्र वगैरे नाही. आमच्या मतदारसंघातील शेतजमीन द्यायला शेतकऱ्यांचा विरोध असेल, आमची शक्ती नाही वाढली तरी चालेल असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम न्यूज. धन्यवाद.